Okay, is it okay now? Yes, it is okay now. Sometimes we have to take care, and now it is just okay that I have shared the recording. All right, we can definitely go ahead. Yeah, absolutely right. You can hear me properly. I can see you. Everything is all set. Is my marker working? Is my marker working? Yes, it is working. म्हणजे काम करते. तुमच्या घरामध्ये एखादं फ्रीज असेल तर मे बी दर मस्ट बी द फ्रीज म्हणजे रेफ्रिजरेटर आपण बोलतो त्याला, आणि ते एका कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे, समवेअर इन द कॉर्नर किंवा कुठेतरी समवेअर ऍट इन युअर होम, तुमच्या घरामध्ये. म्हणजे ते का तुम्ही त्याला लाईटला जोडलेलं नाहीये, आणि तुमच्या घरामध्ये एखादा गेस्ट आला, पाहुणे आले, एखादी तुमचे फ्रेंड आले, कोणीतरी आले, त्यांनी विचारलं हे का बरं असं साईडला ठेवलंय, चालू नाही का ते? म्हणजे ते रेफ्रिजरेटर चालू नाही का? किंवा एखादा टीव्ही आहे कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवलाय, आणि त्या तुमच्या रिलेटिव्हने किंवा कोणीतरी विचारलं की हा सुरू नाही का टीव्ही, हा टीव्ही ऍक्च्युली चालू नाही का, किंवा हा रेफ्रिजरेटर चालू नाही का? म्हणजे रेफ्रिजरेटर चालू नाही किंवा टीव्ही चालू नाही का? कुठेतरी तुम्ही समवेअर यू हॅव केप्ट समवेअर इन युअर ऍट द कॉर्नर ऑफ युअर होम, तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी तुम्ही एखादी वस्तू ठेवली आहे, आणि ते गेस्ट, ते पर्टिक्युलर व्यक्ती तुम्हाला विचारते की सुरू नाही काय, हा लॅपटॉप इथं का बरं ठेवला असा, हा लॅपटॉप सुरू नाही का, म्हणजे हा लॅपटॉप चालू नाही का? देन यू हॅव टू आस्क इन इंग्लिश. कसं होईल मग? डझंट इट वर्क किंवा इजंट इट वर्क. इजंट घेण्यापेक्षा वी कॅन यूज डझंट. डझंट इट वर्क, हे काम नाही करत का? इजंट इट वर्किंग असं पण चालतं. इजंट इट वर्किंग, हे हे काम नाही करत का? इजंट इट वर्किंग, हे सुरू नाही का? इजंट इट वर्किंग. मग तुम्ही म्हणू शकता ऍक्च्युली इट वॉज वर्किंग सो नाईसली, म्हणजे खूप छान काम करत होतं ते रेफ्रिजरेटर, लॅपटॉप. इजंट इट वर्किंग, हा लॅपटॉप काम नाही करत का? इजंट इट वर्किंग, इजंट इट वर्किंग, isn't it working? And then you can say yeah, it was working actually. खूप चांगलं काम करत होतं ते लॅपटॉप. बट nowadays it is not working. तुम्ही बोलताना असंच बोलू शकता, असंच बोलायचं की अरे ते सध्या चालू नाही, तो लॅपटॉप सध्या चालू नाहीये, ते रेफ्रिजरेटर सध्या सुरू नाहीये. इट इज नॉट वर्किंग ऍक्च्युली, म्हणून तर असं ठेवलं ना ते. इट इज नॉट वर्किंग, ते काम नाही करत आहे. काम नाही करत म्हणजे जसं आपण काम करतो तसं ते काम करतं का? ऑब्व्हियसली नॉट. त्याचं पर्टिक्युलर काम. आता आपण 10 काम करतो. वी डू लॉट ऑफ वर्क्स. वी डू सो मेनी वर्क्स. आपण खूप सारे कामं करतो ऍट द सेम टाइम. बट इव्हेंच्युअली यू कॅन टेक लाईक, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता की इट इज नॉट वर्किंग ऍक्च्युअली, ते काम नाही करत आहे. इट इज नॉट वर्किंग प्रॉपरली, ते व्यवस्थित काम नाही करते. येस, गुड इव्हनिंग सर्वेशा. इट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. प्रत्यक्ष मला म्हणतात की माय मोबाईल इज नॉट वर्किंग प्रॉपरली, सो आय एम गोइंग टू चेंज इट. मी त्याला चेंज करणार आहे. My mobile is not working properly, so I'm going to change it. Yes, definitely. My earphone is not working so well, so I'm going to change it. मी त्याला चेंज करणार आहे. What you are thinking to change? I'm going to change my mobile. मी माझा मोबाईल चेंज करणार आहे. It is just a sentence. It is just a sentence that I'm going to change my mobile. मी माझा मोबाईल चेंज करणार आहे बाबा. Why? It's not working properly यार. ते कामच नाही करत आहे properly. My mobile is not working properly. माझा मोबाईल व्यवस्थित काम नाही करत आहे. So I want to change it. मला चेंज करायचं आहे. I want to change my mobile. Why I have to change? Because it is not working so well. It is not proper. Our fan is not working properly. आमचा फॅन व्यवस्थित काम नाही करत आहे. So I'm thinking to change it. मी त्याला बदलण्याचा विचार करत आहे. I'm thinking to change it. What you are thinking to change? You are thinking to change the fan. तुमच्या घरामधला, not your fan. मग you can talk about your fan. You can talk about the fan. You can talk about anything. Thing म्हणजे thing, एखादी गोष्ट. Thing. And what is mean by thing? There is a difference ना, याच्यामध्ये फरक आहे ना ऍक्च्युली. थिंग म्हणजे एखादी वस्तू. एनिथिंग, एखादी वस्तू. एनिथिंग, एखादी वस्तू. अँड थिंक म्हणजे विचार करणे. इट इज लाईक अ विचार करणे. Yesterday we had examples on it.
की मी विचार करत आहे. लाइक आय एम थिंकिंग. आय एम थिंकिंग टू चेंज द फॅन. मी फॅन बदलण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू अपग्रेड. आय एम थिंकिंग टू गो टू पुणे. सेंटेन्स. इट इज जस्ट अ सेंटेन्स की मी पुण्याला जाण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू गो. आय एम थिंकिंग टू वॉच द न्यू मूव्ही. मी नवीन चित्रपट पाहण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू चेंज. आय एम थिंकिंग टू वॉच द मूव्ही. मी मूव्ही पाहण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू मीट यू. मी तुला भेटण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू चेंज माय लॅपटॉप. मी माझा लॅपटॉप चेंज करण्याचा विचार करत आहे बिकॉज इट इज नॉट वर्किंग वेल. तो व्यवस्थित काम नाही करत आहे. काय व्यवस्थित काम नाही करत आहे? लॅपटॉप. आय एम थिंकिंग टू वॉच छावा मूव्ही. येस, बिकॉज मेनी पीपल हॅव सेड इट इज वन ऑफ द बेस्ट मूव्ही विच वी शुड वॉच. जे आपण पाहिली पाहिजे. इट इज एन एक्झाम्पल. आय एम थिंकिंग टू चेक माय आईज. मी माझी आईज जरा चेक करण्याचा विचार करत आहे बिकॉज माय आईज गेट पेन. माय आईज आर पेनिंग. ते जरा दुखत आहे. माय आईज आर पेनिंग. सो आय एम थिंकिंग टू चेक माय आईज. मी माझे आईज चेक करण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू गो इन हॉस्पिटल फॉर माय आईज. मी माझ्या आईज साठी म्हणजे डोळ्यासाठी. आय एम थिंकिंग टू गो इन अ हॉस्पिटल for my eyes. Okay. Will you please get the cold water? Like that we can use. I'm thinking for something. मी कशाच तरी विचार करत. I'm thinking to watch. I'm thinking to go to Nagpur. Yeah, like that. I'm thinking to plan for an competitive exams. I'm thinking to prepare बोलू शकता मग तुम्ही. I'm thinking to prepare for an competitive exams. मी competitive exams प्रिपरेशन करण्याचा विचार करत आहे ऍक्च्युली. I'm thinking to prepare for an thinking to च्या नंतर ना ऍक्च्युली येस अमित सर वी कॅन हॅव लाईक दॅट. थिंकिंग टू च्या नंतर आफ्टर द टू यू हॅव टू टेक द फर्स्ट फॉर्म. हे जे असतं ना मग तुम्ही थिंकिंग टू ईट. मी खाण्याचा विचार करत आहे. किंवा आय एम थिंकिंग टू ईट. ओके. आय एम देन वी कॅन यूज trying to. You can also take like trying to sing. Sing म्हणजे गाणे. Thinking to, trying to, planning to visit. Planning to म्हणजे एखादी गोष्ट ठरवणे ना. Thinking to read. तुम्ही किती पण घेऊ शकता. I'm thinking to eat. I'm सेंटेन्स घेतो फक्त बाय द वे. I'm only taking an example. I'm thinking to eat the non-veg. सेंटेन्स. द सेंटेन्स की मी नॉनव्हेज खाण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू ईट नॉनव्हेज. असं पण घेऊ शकता. आय एम थिंकिंग टू ईट पावभाजी टुडे. आय एम थिंकिंग टू मेक. इथे तुम्ही चेंज करू शकता. आय एम थिंकिंग टू मेक वडापाव टुडे. आज इफ यू आर अ होम मेकर और जे कोणते तुमचे स्पेशल डिश असेल, विच एव्हर द स्पेशल डिश विच यू आर रिअली एबल, विच यू आर कॅपेबल टू मेक. We have homemakers in the class, so you should be able to make at least one special dish. एक खूप छान डिश जे तुमचे अराउंड द पीपल लाईक युअर फॅमिली मेंबर्स फ्रॉम युअर रिलेटिव्ह म्हणत असतील की ही गोष्ट खावी तर तुमच्या हातची खावी. अशी एखादी असेल ना. आय एम थिंकिंग टू मेक अन आईस्क्रीम. बरोबर आहे. सो ती पर्टिक्युलर डिश यू आर थिंकिंग टू मेक दॅट डिश. तुम्ही ते डिश बनवण्याचा डिश म्हणजे लाईक एखादी भाजी असू शकते. इट मे बी एनी करी. करी म्हणजे भाजी. इट मे बी केक, आईस्क्रीम्स like that. I'm thinking I'm thinking to make, I'm thinking to go, I'm thinking to eat, I'm thinking to visit, I'm thinking to visit Australia once. Sentence. I'm thinking to take the decisions. Oh my God. म्हणजे मी डिसिजन्स घेण्याचा विचार करत आहे. I'm thinking to take the decisions. मी डिसिजन घेण्याचा विचार करत आहे. I'm thinking to take the most important decision of my life. Wow, this is awesome. What we can take like I'm thinking
आय एम थिंकिंग टू टेक द मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन ऑफ माय लाईफ. मी माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग टू टीच माय चिल्ड्रन. येस. आय एम थिंकिंग टू चेंज द स्कूल ऑफ माय चाइल्ड. डेफिनेटली घेऊ शकता. I'm thinking to get ready. I'm thinking to do a job. Yeah, a practical example for so many of us. I'm thinking to do a job. मी जॉब करण्याचा विचार करत आहे. I'm thinking to do a job. मी जॉब करण्याचा विचार करत आहे. I'm thinking to do a job. I'm trying. तुम्ही असं पण घेऊ शकता. I'm trying to understand. अरे मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे हो. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड एव्हरीवन अराउंड मी. मी माझ्या सभोवताली जेवढे लोक आहेत ना, त्या प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड एव्हरीवन अराउंड मी. आय एम थिंकिंग टू आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड एव्हरीवन अराउंड मी. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड एव्हरीथिंग अराउंड मी. माझ्या सभोवताली जेवढे लोक आहेत ना, आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी वन ऑफ माय फ्रेंड. मी माझ्या प्रत्येक मित्राला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बट नो बडी अंडरस्टँड्स मी. पण कुणी मला समजून घेत नाही. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड what problems they have. I am trying to understand the situation. मी सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. I am trying to understand the situation. I am trying to understand the situation. मी सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे ना. I am trying to understand the situation यार. Like that. I'm thinking about something beautiful. I'm thinking to cook now after the class. I'm thinking to cook. I was thinking to cook. I was thinking to cook before class. मी क्लासच्या अगोदर स्वयंपाक करण्याचा विचार करत होते. आय वॉज थिंकिंग टू कुक बिफोर क्लास. मी क्लासच्या अगोदर स्वयंपाक आय वॉज थिंकिंग टू वॉच द मूवी. आय वॉज थिंकिंग टू वॉच द छावा मूवी विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत. आय वॉज थिंकिंग टू वॉच छावा मूवी विथ माय फॅमिली मेंबर्स. मी माझ्या फॅमिली मेंबर सोबत छावा मूवी पाहण्याचा विचार करत होतो किंवा करत होते. I was thinking to watch Chava movie with my family member. I was thinking to. बरोबर योगेश सर. I was thinking to watch the TV before class. क्लासच्या अगोदर. Before class, after class. Before class, after class. Before class, after class. Yes. Are you understanding? I'm thinking to watch. I'm thinking to work. I'm thinking to live. I'm thinking to leave my job. Oh my God. I got a practical sentence in the chat box from somebody, by the way. I can see the feelings in that message that I'm thinking to leave my job, sir. मी माझा जॉब सोडण्याचा विचार करत आहे. I'm thinking to leave my job and work. असं पण बोलू शकता. I'm thinking to leave my job and start the business. मी माझा जॉब सोडून देऊन माझा बिझनेस करण्याचा विचार करत आहे. I'm thinking to leave the job and start the business. ऑफकोर्स चैट बॉक्स में सेंटेंसेस टाइप करने पड़ेंगे एवरीबॉडी. यू नीड टू थिंक द वे आय थिंक. ज्या पद्धतीने मी विचार करतो, यू नीड टू थिंक इन दैट वे. बिकॉज इट इज द स्पोकन इंग्लिश, सो यू हैव टू थिंक बाय योरसेल्फ. आपको कुछ तो सोचना पड़ेगा. बिकॉज व्हाइल वी वर लर्निंग द मराठी लँग्वेज, मराठी भाषा आपण ज्यावेळेस, दिस इज गुड साधना मॅडम, रिअली नाईस सेंटेन्स. While we were learning the Marathi language,
We did not speak to only one person. आपण एका व्यक्तीसोबत नाही बोललो. We spoke with multiple people. We spoke with unlimited people. Like we spoke to our family members. We spoke to our friends in the school. We spoke with friends in our childhood. And that's how we developed the Marathi language. I'm thinking to Ram sir, I cannot read your sentence by the way, the class. I'm thinking to learn driving car. I'm thinking to drive I'm thinking to learn how to drive the car. Yes, I'm thinking about it. Wonderful, everybody. I was thinking about going in the market. That is also the correct sentence. I'm thinking to go on a long drive. Wonderful, everybody. You are doing a fantastic job answering in the chat box. Apurva madam, Jyote madam, you have. I am thinking to complete. Oh my God, that is really nice, Jyote ma'am, Devani ma'am. Purush Mandali, I am expecting some sentences from you too. Only girls and the homemakers and all the Mahila Mandal are Mahila Mandal is typing the sentences in the chat box. Yes, Amit, your sentences. I'm thinking to wake up early tomorrow. मी उद्या सकाळी लवकर उठण्याचा विचार करत आहे. I'm thinking to start. I'm thinking to start to go to gym every day. चालतं ते पण चालतं ऐश्वर्या मॅडम. I'm thinking to stop driving. Why exactly you are thinking to stop the driving car and all? No, you cannot stop that. I'm thinking to watch Chava movie. You should watch the Chava movie, by the way. I did not watch. I want to watch. I'm thinking to wake up early. I'm thinking to join yoga class. Oh, really nice. I'm thinking to join the yoga class. Actually, मी yoga class join करण्याचा विचार करत आहे. I'm thinking to give the next exam. मी येणारी परीक्षा upcoming exam मी येणारी एक्झाम देण्याचा विचार करत आहे. I'm thinking to give an upcoming exam. मी येणारी एक्झाम देण्याचा विचार करत आहे. I'm thinking to shift to village. मी गावाकडे शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. Yes, everybody. You have done the fabulous job answering in the chat box. Correct. What we have done. हमने किया क्या है एक्चुअली? समझ आया आपको? I hope you guys can hear me, and we are going for many sentences like that. Do you understand? I'm thinking, तुम्ही म्हणू शकता. I'm thinking to change the cover of my mobile. मी माझ्या मोबाईलचा कव्हर चेंज करण्याचा विचार करत आहे. To be very honest, like that. That means you are trying for something. समझ आया आपको? You have to understand that. That is how. आपको समझ आ रहा है ना एवरीबॉडी? नेक्स्ट वन इकडे पहा, एक मिनिट पहा, फ्लो तुटून नाही द्यायचा. वी वॉन्ट टू गो विथ द फ्लो. वी वॉन्ट टू गो विथ द फ्लो. That is really important thing, that we need to continue our flow as it is we had. That is really important thing to go, to move on. I am planning for something. I am planning for something. What you are planning for? कशाचं तुम्ही प्लॅन करतात? प्लॅन म्हणजे I am planning for something. What you are planning for? I am planning पुढे काही पण घेऊ शकता. I am planning to
visit the new hotel. Actually, एक तुमचं ड्रीम असेल ना, there must be any dream that you have, which you have to. आपण नाही म्हणत का एखाद्या व्यक्तीचं बाबा माझं स्वप्न पूर्ण झालं. इंग्लिशमध्ये कसं होईल? माझं स्वप्न पूर्ण झालं बाबा, माझं स्वप्न पूर्ण झालं. हाऊ कॅन वी ट्रान्सलेट माझं स्वप्न पूर्ण झालं? Like we have. माझं स्वप्न पूर्ण झालं. My dream came true. What if I have to say? My dream came true. म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं. My dream came true. माझं स्वप्न पूर्ण झालं. My dream came true. God bless you. God God bless you. I have a dream that I want to really nice, Kundan ma'am. You're planning to achieve the best job in any reputed company. What are your dreams? Anybody, a professional dream? Can you talk about any professional dream? एखादा professional dream आहे का? I am not talking about any personal dream, but I want to know in the chat box. Any professional dream, that means you want to get, you want to do some, you want to do something. I'm planning to move to USA. Is there any particular dream, at least to those who are after, who are above 12th standard, above 10th standard, they can tell in the chat box. Even if you are a child, still your dreams, your wishes are welcome. Wishes. I want to get the best job in a big company. You can tell me, you can only let me know in the chat box. Because we need to watch the dreams. We need to have the dreams. आपल्याला ड्रीम्स असणं गरजेचं आहे. लाईक ड्रीम्स, गोल्स, it is all right. We need to take the efforts in that way. That will happen. But for now, you can tell, I want to be a businessman. I want to be a businessman. Okay, Akshay sir, you want to be a businessman? All right. I want to do a job in IT company. Prathamesh sir, you are saying that I want to do a job in the IT company because, and that is why I'm preparing whatever education. I want to get a job in company. Yeah, Savita madam, you can please type in the chat box. I will be happy to read your message. I want to be a professional parlor. Very nice, Reniko ma'am. It is a great thing that you want to be a professional parlor, beauty parlor. You want to have. I want to be a good homemaker. But I like. Thank you so much, Jyoti ma'am. That is awesome. I like teaching, so that I want to do a job. Wonderful, Jyoti ma'am. I wish you. My dream is to get very good, Tanvi. Wonderful, everybody. That you have some dreams, you have some goals to achieve on. I'm thinking to be a good good speaker. I want to be a fashion designer. Wonderful. Okay, Shital madam. That is really nice. I want to do my own beauty salon. Really nice. Really nice. I want to do achieve promotion in my company. Very good, Aishwarya madam. Very good, Shaurya. All of you are telling me in the chat box, I want to build a house. Wow, this is awesome. Vinita ma'am. Great. I want to be a table tennis player. I want to dream. Yes, 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 madam. Definitely it would happen. I want to be a police officer. Very good. You have so many dreams. Thank you so much, Jyoti ma'am. My dream is to get highest marks in the 10th standard. Wow, I want to be a sarpanch. Sarvesha is saying that I want to be a sarpanch. That means head of the village. All right. I want to be a good English speaker. Really nice. Good, good. I want to be a good. I want to be an engineer. I want to do achieve. I want to achieve. I want to do. Oh my God, Alka madam. I really like the confidence you have got. I want to make the 100 crores company. 100 crore company. Okay. Good, good, good.
Your dreams, your wishes are welcome. You need to work accordingly. Yeah, yes, iPhone. I could read your message. Best luck to your son as well. I have completed. Very nice, Shital madam. Great. This is awesome. I want promotion. That means everybody has particular dreams. Awesome. Really nice. I want to buy car. I want to buy new car. I want to be a nurse. Very good, Vishalima. You have many dreams. Everybody has particular dreams, and dreams are always there. Good. We want to talk. We want to try for that. Okay, I will wipe the board. Very good. I want to be a successful woman in our society. Good. Very nice. Best luck to everybody. At least you are able to express your dreams. You are able to speak. You are able to put your dreams in front of the people. Keep doing that. That is important. Keep doing that. You want to start from zero because you want to start from the zero, and one is always better than zero. Am I right? Very good, Harish. You can say like that. One is always better than zero. एक हा zero पेक्षा कधी पण चांगला असतो ना. So like that only you can say, sir, one is always better than zero, and I'm starting my journey. Because it doesn't matter what do you do, तुम्ही काय करता, what efforts do you take right from the basic, everybody, and you will get the result of your efforts. Anyhow, it doesn't matter. If somebody, because I have an example. एखादं काम तुम्ही करायला गेलात आणि ते जरी शेवटपर्यंत तसं नाही झालं ना, तर त्याच्यातून मध्ये दुसरं काहीतरी होत असतं. Like I had gone to one particular city for the preparation of MPSC. I could not do that. I joined the spoken English classes. I became trainer. I established the own spoken English classes. I shifted to the online. That is how it completely changed. So according to time, everything changes. But you need to start. You need to start. You need to go ahead. You need to take the steps further. पुढे steps घेणं गरजेचं आहे. Because you don't know, nobody knows. कोणालाच माहित नसतं ना. Nobody can guess what will happen in future. But you need to take the steps forward. You need to take the steps further, and then things change. Okay, that is the really important point. That is why you cannot say today only. You cannot say today only that I want to do it, and it cannot happen, and I will just stop trying. No, you have to keep trying, because if you are looking for a great business, you may be a good best employee. So your experience speaks, and that is why you need to keep going ahead. Yes, yes, Satyam. You need to keep going ahead. You need to upgrading yourself. You need to take the further steps. You need to always, very good, Sarvesh. I could read a big message. Very nice, everybody. So that is what I'm telling you. Keep doing, keep trying, and sometimes we have to be very practical. Sometimes she is so angry. काही वेळेला ती खूप angry असते. Sometimes I feel very happy with you. Sentence पहा मी कशा पद्धतीने बनवतोय. Sometimes, कधी कधी, sometimes I feel very fresh early in the morning. कधी कधी सकाळी मला खूप फ्रेश वाटतं. Sometimes, very good, Pooja ma'am. Sometimes I think about my future. मीच माझ्या भविष्याबद्दल विचार करतो. Sometimes I work so hard. मी कधी कधी खूप काम करतो. Sometimes they are with me. ते माझ्यासोबत असतात. Sometimes I overthink म्हणायचं कुंदनना. कधी कधी मी खूप ओव्हरथिंक करते, किंवा कधी कधी मी खूप विचार करते. समटाइम्स आय ओव्हरथिंक, किंवा आय ओव्हरथिंक. समटाइम्स आय फील टायर्ड रिटर्निंग फ्रॉम माय जॉब. कधी कधी मला खूप थकल्यासारखं वाटतं ना, रिटर्निंग फ्रॉम. आय वॉन्ट टू स्टार्ट युझिंग ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स. वाव, दिस इज रिअली नाईस, छोटे मॅम. समटाइम्स वी प्ले टुगेदर. आम्ही कधी कधी सोबत खेळतो. बरोबर आहे ना सेंटेन्स? I'm reading your sentences, everybody. I'm not telling my sentences all. Sometimes I feel like they're very. Sometimes I feel like a very good. No, very nice. Sometimes I think about my childhood. That what a great days I had. Sometimes I think about my childhood. कधी कधी मी माझ्या भविष्या
माझ्या लहानपणाबद्दल विचार करते, किती ते छान जेवण होतं. हाऊ नाईस इट वॉज. आणि काय झालंय आज? बरोबर ना? समटाईम्स आय थिंक अबाउट माय चाइल्डहुड सर. समटाईम्स आय थिंक अबाउट माय स्कूल लाईफ. कधी-कधी मी माझ्या स्कूल लाईफ बद्दल विचार करते. समटाईम्स आय थिंक अबाउट माय स्कूल लाईफ. कधी-कधी मी माझ्या स्कूल लाईफ बद्दल विचार करतो. ओह माय गॉड! व्हेरी गोल्डन डेज ऑफ माय लाईफ. काय होते ते दिवस आणि काय झालंय आज? एम आय राइट? येस, सप्रो मॅडम. दॅट मीन्स Priti madam saying, yes, sir. Sometimes, correct आहे. चालतं ना correct. That is why. Kundan madam. Sometimes I think alone. कधी-कधी मी एकटाच विचार करतो किंवा कधी-कधी मी एकटाच विचार करतो. Sometimes I think alone. Yes, प्रियंका madam. Correct. Sometimes I feel lonely. अरे प्रतिभा मॅडमने एक्झाम्पल सांगितलंय. कधी-कधी मला खूप एकटं वाटतं. नॉट ओन्ली यू. एव्हरीबडी फील्स लोनली समटाईम्स. प्रत्येकाला वाटतं ना ते. Except children, except the ones who go to the school. The more you become matured, the more you feel alone. Yeah, sometimes if you are not working, if you are free, if you are at for now you are planning, then only it happens. Let me drink water by the way. Hmm. Sometimes I feel very happy on my job. कधी कधी माझ्या जॉबवरती मला खूप छान वाटतं. कधी कधी माझ्या जॉबवरती मला खूप हॅपी वाटतं. येस, यू आर राईट. I am drinking water. Sometimes I think to change my mobile. कधी-कधी मी मोबाईल बदलण्याचाच विचार करतो. समटाईम्स आय थिंक टू चेंज माय लॅपटॉप. मी कधी-कधी माझा लॅपटॉप चेंज करण्याचा विचार करते. समटाईम्स आय थिंक टू चेंज माय जॉब. कधी-कधी मी माझा येस, येस सर. समटाईम्स आय थिंक विचार करते. आय थिंक टू चेंज माय जॉब सर. कधी-कधी मी माझा जॉब बदलण्याचा विचार करते. बट ऑन द सेकंड डे आय कॅन्सल इट. I like to take care of myself. Very nice. Sometimes I get stuck in the traffic. Wow. Sometimes I think to go outside. Very good. Sometimes I think to to live in city. असं पण चालतं. Sometimes I think to join new company. कधी-कधी मी नवीन कंपनी जॉइन करण्याचा विचार करते. But on the second day, I simply cancel it. Sometimes I think about my family. Sometimes, oh, this is awesome, everybody. You are doing a great job, all of you. You are doing a great job of answering many more sentences. It has been an interactive class. Today I'm feeling okay. Sometimes, all right. Sometimes a very good approval, madam. Sometimes I think to buy a new sari. बरोबर आहे everybody. You are doing a great job of answering. Really nice. Yes, yes, definitely, Harish. Purva madam. Like that. You have to learn to say no. याचा अर्थ कोणी सांगू शकता का मला चॅट बॉक्स मध्ये? समटाइम्स मराठीमध्ये तर ऑब्व्हियसली तुम्हाला टायपिंग येत असेल. यू शुड बी एबल टू यू शुड बी एबल टू टाइप मराठी इन द चॅट. We have to, yes, approve madam. Sometimes we have to learn to say no. Sometimes
we have to learn to say no. Sometimes we have to learn. आपल्याला शिकावं लागेल. आपल्याला शिकायचं. We have to learn to say no. Correct. Sometimes we have to think. All right. कधी-कधी नाही म्हणायला शिकावं लागलं. बरोबर आहे तन्वी. बरोबर आहे पूर्वा. बरोबर विनिता मॅडम. Yes. बरोबर, बरोबर. iPhone. You have typed correct. You should be capable of doing that. तुम्ही कॅपेबल असला पाहिजे. You should be capable of doing that. Really awesome. कधी-कधी नाही म्हणायला पण आपण शिकलं पाहिजे. Oh my God. Yeah, this is awesome. And I'm sure on this particular sentence you should be having at least one experience. ह्या एका वाक्यावरती बरोबर राजेंद्र सर खूप छान. Sometimes I like to play with my children, with my grandson, granddaughter. Yes. बरोबर सर. You should be having one experience, at least one experience. Sometimes we have to use our rights. बरोबर ज्योति मैडम. हमें अपने rights use करने आनी चाहिए. Like अधिकार, rights, अधिकार. Yeah, that is one. Sometimes we have to learn to say no. बरोबर आहे. Sometimes every day we should play up with our grandchildren. Definitely not sometimes, Lata madam. You can say every day, at least 15 minutes a day, 30 minutes a day, 1 hour of the day. दिवसातला 1 तास. 1 hour of the day, 15 minutes a day, 30 minutes a day, 2 hours a day, 3 hours of the day. दिवसातले 3 तास, 3 hours of the day. We cannot count the exact time. Exact time आपण सांगू शकत नाही. We cannot tell exact time. It is depend on the children, their mood. Am I right? That is really awesome. Everyone. But sometimes we need to be very practical. Sometimes, yes, very good, Ashish sir. I liked your sentences, Ashish. Very good, sir. Yes, Harsh, we are going to do that. Sometimes I have to go in the farm while working. It is actually a good thing because you don't need to go to the job if you're working in the farm. The people who work in the farm, the people who live in the village, they are always more healthy than the people who live in city. It is not terms and conditions are applied. Sometimes it may be like this. It is depend on your daily routine. Everybody's daily routine is different. Sometimes we have to take care of ourselves. स्वप्निली मॅडम या वाक्याला आपण थोडंसं चेंज करू. समटाइम्स वी नीड टू थिंक अबाउट अवर सेल्फ असं घेऊ शकतो. काळजी घेण्यापेक्षा समटाइम्स वी नीड टू थिंक अबाउट अवर सेल्फ. कधी कधी आपण स्वतःबद्दल विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी स्वतःबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे. बिकॉज प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर ना. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. लाईक दॅट असतं ना रोडवरती कुठेतरी लिहिलेलं असतं. मेन ॲट वर्क हे एक असं सेंटेन्स होतं. मेन ॲट वर्क याचा अर्थच मला लवकर कळला नव्हता. मेन ॲट वर्क. आय कुड नॉट गेट द मिनिंग ऑफ दिस. एका रोडवरती पाहिलं होतं. मीन्स नॉट नाव इन 2014-15 मेन ॲट वर्क असं होतं. आता असतं नाही आय डोंट नो अबाउट इट. बट मेन ॲट वर्क इट वॉज द there was one slide beside the road. Okay, there was a flex, we can say. There was a flex like men at work. लोक कामावरती आहेत, आपण गाड्या चालवा. Like that. It was there only. So I hope it was a casual discussion with you guys. मी आज तुम्हाला शिकवलं नाही काही. I did not teach you anything. That does not mean we have to learn on the work in progress themselves. But it was sometimes we need to be like this. Sometimes you have to hear properly. I shared the knowledge to you. We had a one-side discussion from
from my side, I communicated with you. I tried my best. Tomorrow we will have the session. I will share the recording as well to you. You can continue tomorrow. Am I right? Yeah, we will be having our session tomorrow at the same time. Everyone, do join tomorrow, and I will just signing off the lecture. Okay, that is important, and then only we can go ahead. So we'll stop now. For now, we will stop for now. We'll continue tomorrow. You have your dinner, mast jeevan kara, and then tomorrow we can continue with the class. Take care. Take care, everybody. Yeah, I will share the recording to you. Okay, you can watch the recording as well. Yeah. Thank you, everybody.